किरण, तुला काही हवंय का? नको. आणि तू जरा माझ्याशी नॉर्मल वाग, एवढंच. मी नॉर्मलच वागतोय. काय चुकत असेल तर सांग मला. चुकतंय असं नाहीये काही, पण तू जर का माझी अशीच अति काळजी घेत राहिलास ना, तर बाकी सगळे सुद्धा माझ्यासोबत असंच वागतील आणि मग मला वेगळं वाटेल. मला वाटेल की सगळेजण सहानुभूती म्हणून माझ्यासोबत असं वागतायत आणि मी पुन्हा माझ्या बाबांच्या विचारात हरवून जाईल. मी इथे आले ते ह्या सगळ्या विचारातून बाहेर पडण्यासाठी. सो प्लीज. सॉरी. यापुढे काळजी घे, तुझ्यासोबत नॉर्मल वागायची. हे रिपोर्ट्स आहेत, कामं पेंडिंग आहेत, पूर्ण करायचे. हो, एक मिनिट. फोन आलाय, महत्वाचं आहे. हॅलो बबलू, हां. त्या किरण देशमुख यांच्या वडिलांच्या खुनाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रोग्रेस झाली आहे. त्यानुसार काही संशयितांना मी अटक केली आहे. त्यापैकी कोणी ओळखीचं आहे का हे पाहण्यासाठी किरण देशमुख यांना पोलीस स्टेशनला घेऊन या. हो हो. किरण, आपल्याला निघावं लागेल. अरे पण कुठे? नंतर सांगतो, चल लवकर चल. हे बघ, हे जर तू असं केलंस इथून, तर टॅलीमध्ये सारे दादा, पोलिसांचा फोन आला होता, त्यांच्या हाती काहीतरी लागलंय. मी येऊ? नको, मी जाऊन येतो. तुम्ही तुमचं काम सोडून येऊ नका. अहो पण तुम्हाला माहितीच नाहीये ती माणसं कोण आहेत. मग तुम्ही तिथे जाऊन तरी काय करणार आहात? पण त्या माणसांमध्ये जर शिवानीचा माणूस असला तर किरण ओळखेल त्याला. हो, मलाही तसंच वाटतंय. तुम्ही निघा लवकरात लवकर आणि फोन कर पोचल्यावर. ठीक आहे. किल्ली विसरलोय, घेऊन येतो. किल्ली इथेच होती ना? किरणच्या टेबलवर तर नाही ना? किरणच्या टेबलवर पण नाहीये. माझ्या टेबलवर शोधतो. कुठे राहिला बुबलू? बबलू दादा, काय झालं, तुम्ही गेला नाहीत? गाडीची किल्ली विसरलोय, सापडत नाहीये. इथेच होती का? हो. बरं चला आपण शोधूयात. कुठेच सापडत नाहीये. तुम्ही खात्रीने सांगताय ना ती इथेच होती ते? हो, म्हणजे इथेच असणार ना. असणार की आहे? माहित नाही. काय हो बबलू दादा, आत नाही विसरलात ना तुम्ही? बरं हरकत नाही, मी बघून येते, आलेच. हे घ्या, आत होती, लक्ष ठेवत जा ना जरा. थँक्यू. बरं ऐका, किरणची काळजी घ्या आणि नीट जा. हो, आलोच. किरण! किरण! आताच बंद पडायची होती तुला.
सॉरी सॉरी. ए बस 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 बस. सगळ्यांची जेवणं झाली? हो, सगळ्यांची झाली जेवणं. आई बाबा पण जेवलेत. आता फक्त आपलंच राहिलंय. वाटलंच मला. मी गॅरेजमधनं म्हणून निघालो पट करून. आज मी ठरवलंय माझ्या बायकोला जेवण भरवायचे आणि तिने एकटीने जेवायचं नाही. हो, त्यात काय एवढं. मला सवय झाली आता एकटीनं जेवायची. चल वा. 1 मिनिट खाली बस. बालिके जरा जवळ. तुझ्या ललाटावरच्या रेषा काय सांगतायत माहितीये का तुला? भूतकाळात तुझा जो नवरा होता ना, तो नालायक हलकट पाजी होता. पण आत्ता वर्तमानात जो तुझा नवरा आहे तो सद्गुणी, शांत, सुस्वभावी आहे की नाही? माझी भविष्यवाणी बरोबर? नाही, बरोबर आहे. आधीचा नवरा खरंच खूप वाईट होता, पण आताचा नवरा आहे ना. आत्ताच्या नवऱ्याला काय प्रॉब्लेम झालाय? म्हणजे आहे का तो पण प्रॉब्लेमॅटिक? आताच्या नवऱ्याची तुलनाच नाही करू शकत त्याच्याशी. काय घाबरवते का? इस बात पे बालिके या बाबांचा प्रसाद खा प्लीज. नाही नाही, प्लीज प्लीज प्लीज. काय ग? हा पाणी पाणी. पाणी. सॉरी. हा तर किरणचा फोन आहे. तिखट आहे खूप. कोणी काय बोललं कसं नाही? हा मग. हा. अजिबात नाही. तर उगाच मी केली आहे भाजी म्हणून नका बोलू. हं? अगं तसं नाहीये, खरंच तिखट नाहीये. तुला तोंड आलं असणार. तोंड. बाळणपणात शरीरातली उष्णता वाढल्यामुळे बायकांना तोंड येतं. याच्यावर घरगुती उपाय काय माहितीये? मेहंदी लावणे. हो, बरोबर आहे तुमचं. मी पण ऐकलंय की बाळंतपणातनं बायका मेहंदी काढतात. अरे मी सांगतो बरोबरच असणार आहे ते. प्रश्न हा उरतोय की काय? तुला मेहंदी काढणार कोण? आता एवढी माहिती आहेच तुम्हाला, तर हे तुम्हीच शोधून काढा ना. मेहंदी काढणार कोण? बिकॉर्ड. बबलू दादा, इतक्या लवकर आलात, काय झालं? बबलू दादा, काय झालं? काय झालंय? बस इथे. बबलू दादा, काय झालं सांग मला. माझी चूक झाली. माझाच वेंद्रेपणा मला आणला. का विसरलो मी किल्ले. अरे पण काय झालं ते तरी सांग. किरण कुठे आहे? किरणला घेऊन गेले.